जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास दुसरा. सूर्यस्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष. मार्तंड मंडळाचा प्रकाश, फाकला भूमंडळी. म्हणजे समर्थ म्हणताय की या पृथ्वी तलावरती नांदणारे म्हणजे अस्तित्वात असणारे नांदणारे जेवढे म्हणून वंश आहेत, त्या सर्व वंशांमध्ये विशेष असणारा हा म्हणजे सूर्यवंश. सूर्य हा त्या वंशांचा मूळ पुरुष आहे. सूर्याच्या तेजोमंडलाचा प्रकाश सर्व पृथ्वीवरती पसरलेला आहे. म्हणजे फाकला भूमंडळी म्हणजे सर्व पृथ्वी तलावरती तेजोमय प्रकाश असा फाकलेला आहे, पसरलेला आहे. बघा, या समासामध्ये समर्थांनी आपल्याला नेमकं काय सुचवलं आहे, काय सांगितलेलं आहे की जगामध्ये सर्वात पुरातन असे फक्त दोनच वंश आहेत. एक म्हणजे सूर्यवंश आणि दुसरा म्हणजे चंद्रवंश. अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यातही सूर्य हा स्वयंप्रकाशी तारा असून चंद्र हा परप्रकाशी ग्रह असल्यामुळं, म्हणजे त्याला स्वतःचा प्रकाश नाही आहे, तो सूर्यापासूनच आपला प्रकाश घेतो. तसा ग्रह असल्याकारणाने सूर्यवंशाचे स्थान हे सर्वात प्रथम येते. त्या वंशामध्ये अनेक असे थोर महापुरुष जन्मलेले आहेत. रघुवंश असेही त्याचे एक नाव आहे. आरोग्यम भास्करादिच्छेतू या सूत्रानुसार निरोगी प्रकृतीकरिता आयुर्वेदामध्ये सूर्य आराधना सुचवलेली आहे. ज्योतिषशास्त्र म्हणते की आत्म्याचा कारक रवी आहे. तो सर्व सृष्टीला आधार आहे. तो सर्व सृष्टीचा आधार आहे. सूर्य आत्मा जगत स्थतुषच्छ हे वचन त्याच्यासाठी प्रमाण आहे. आत्मा हा सृष्टीचा नियंता असल्यामुळं तो आदिपूज्य असून तोच रामाचा मूळ पुरुष आहे. प्रभू रामांचा सूर्य हाच मूळ पुरुष आहे. त्याची थोरवी शब्दातून कशी वर्णन करता येईल, तेव्हा नम्र भावाने सूर्याला वंदन करावे हेच उत्तम ठरेल. समर्थ पुढे म्हणतात, या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे. जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणिमात्रांसी. म्हणजे बघा, समर्थांनी काय सांगितले की या संपूर्ण पृथ्वी तलावरून नांदणारे जेवढे जेवढे वंश आहेत, त्या सर्वांमध्ये विशेष असणारा हा सूर्यवंश आहे. सूर्याच्या तेजोमंडलाचा प्रकाश सर्व पृथ्वीवरती पसरलेला आहे. तसा चंद्रवंशसुद्धा आहे. पण चंद्राचा थोडासा मोठा दोष असा आहे की त्याचे तेज 15 दिवसांनी कमी होत असते. शिवाय सूर्योदयानंतर तो दिसेनासा होतो. या कारणामुळे सूर्याबरोबर कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. सूर्याच्या प्रकाशामुळेच सर्वत्र उजेड होतो, दिवस होतो, उजाडते आणि एकूण एक जीव आपल्या झोपेतून जागे होऊन आपापल्या नित्यकर्माला म्हणजे दिनचर्येला, रोजच्या कामाला आरंभ करतात. नाना धर्म नाना कर्मे, उत्तमे मध्यमे अधमे, सुगमे दुर्गमे नित्यनेमे सृष्टीमध्ये चालती. म्हणजे या जगामध्ये, या सृष्टीमध्ये निरनिराळी धर्मकृत्ये, निरनिराळी नित्यकर्मे चालू होतात. त्यामध्ये उत्तम म्हणजे काय, ध्यानधारणा. मध्यम म्हणजे काय, पूजा अर्चा. आणि अधम म्हणजे काय, अधम म्हणजे सर्वात कनिष्ठ
पोटाचे व्यवसाय, पोटापाण्यासाठी केले जाणारे उद्योगधंदे ही अशी कर्मे असून त्यापैकी काही सोपे आहेत तर काही अवघड असतात. वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्र यंत्र नाना साधने, संध्या स्नान पूजा विधाने, सूर्य विन बापुडी. म्हणजे बघा, समर्थांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे की ध्यानधारणा म्हणजे आपण जी उपासना करतो, ध्यानधारणा करतो, पूजा अर्चा असो, मंत्रादी नाना जे काही साधने करतो, साधने असो, वेदाध्ययन असो किंवा पुराण श्रवण असो, या सर्वच गोष्टी सूर्यावर अवलंबून आहेत. तो जर नसेल तर त्या निराधार होऊन जातील. नाना योग नाना मते, पाहो जाता असंख्याते, जाती आपुल्याल्या पंथे, सूर्य उदय झालिया. म्हणजे तसं जर पाहू गेलं तर जगामध्ये निरनिराळे पंथ आणि भिन्न मते आहेत, त्यांचे किंवा मतमतांतर आहेत, भिन्न मते आहेत. ते सर्व सूर्योदयानंतर आपापल्या संप्रदायानुसार नित्य उपासनेला लागत असतात. प्रापंचिक अथवा पारमार्थिक कार्य करणे कोणी एक, दिवसे विन निरर्थक सार्थक नव्हे. म्हणजे दिवसाचे कार्य व्यवहारातले असो अगर परमार्थ मार्गातले असो, त्यासाठी दिवसा उजेडी प्रयत्नच केला जातो. म्हणजे जर सूर्यप्रकाशच नसला तर ते कार्य सिद्धीला जात नाही, कार्य सफल होत नाही. सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच न चले सूर्यविन. म्हणजे आपल्याला सर्वांच्या डोळ्यामध्ये सूर्याचे अधिष्ठान म्हणजे तेज असते. म्हणजे आपल्या सर्वांच्याच डोळ्यामध्ये सूर्याचे तेज भरलेले असते. जर डोळ्यात तेजच नसेल तर सर्व आंधळे होतील. म्हणून सूर्य नसला तर सगळे व्यवहार थंडावतात. आपण विचार करा, सर्वत्र सूर्यच नाही आहे, सर्वत्र अंधार, सर्वत्र काळोख पसरलेला आहे. आपले जीवांचे किंवा जनजीवन कसं चालेल, कसे व्यवहार होतील, सगळं जनजीवन विस्कळीत होऊन जाईल, असं समर्थांना या ठिकाणी सुचवायचं आहे. म्हणाल अंध कवित्वे करीती, तरी हेही सूर्याचीच गती, थंड झाली या आपुली मती, मग मती प्रकाश कायचा. म्हणजे आता जर तुम्ही कदाचित असंही म्हणू शकता की आंधळे लोकही काव्यरचना करतातच की, तर मग त्यांना उत्तर असं आहे की याचे कारणसुद्धा तेजोनिधी सूर्य हाच आहे. आपली बुद्धीच जर का थंड पडली तर त्या ठिकाणी मती प्रकाश तरी कुठून पडेल. म्हणजे आपल्या बुद्धीला सुद्धा सूर्याचाच प्रकाशकारक आहे असं समर्थांना या ठिकाणी म्हणायचं आहे. उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा, उष्णत्व नसता देह्याचा, घात होय. म्हणजे सूर्याचा प्रकाश हा उष्णता देतो, पण चंद्राचा प्रकाश हा शीतलता म्हणजे थंडावा देणारा असतो. शरीरात जर उष्णताच राहिली नाही तर कोणाचाही देह टिकणार नाही. या कारणे सूर्यविन सहसा न चले कारण, श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा. बघा, समर्थांनी आपल्याला शोधून विचार करायला सांगितलं आहे, शोधून काढायला सांगितलं आहे की या कारणामुळे किंवा ह्याच गोष्टींचा असा अर्थ आहे की सूर्य नसला तर सर्वसाधारणपणे जगामध्ये चालणाऱ्या बऱ्याच घडामोडी थांबून राहतील. तुम्ही श्रोतेजन, तुम्ही तर बहुश्रुत आहात. यासाठी माझे म्हणणे तुम्हीच कसोटीला लावून बघा. पहा, समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे, तर सूर्य नाही
अशी कल्पना तुम्ही करा. सूर्यच नाही तर या सृष्टीचं काय भवितव्य असेल आणि त्या सृष्टीमध्ये असणाऱ्या पृथ्वीवरती असणाऱ्या मानवजातीचं अनेक जीवजीवांचं जीवन किती विस्कळीत होईल बघा. जो कोणी शेती करत असतील शेतकरी, सूर्यप्रकाशच जर पडला नाही किंवा सूर्यातून येणारी ऊर्जाच जर भेटली नाही तर शेतकऱ्यांनी पेरलेलं बी ते उगवणार कसं? उगवलं तर ते वाढणार कसं? त्यातून धान्य मिळणार कसं? आणि असलेली जी विश्वामध्ये जी लोकसंख्या आहे त्यांची पोटं भरणार कशी? किंवा वनस्पतींच्या वाढी कशा होणार? जंगलामध्ये गवतांची वाढी थांबणार, झाडे झुडपे सगळे खुरटणार, पशुपक्ष्यांची पोटं कशी भरणार? तर सूर्य नाही अशी फक्त कल्पना करून बघा असं समर्थांनी सांगितलंय. तर त्याचा परिणाम काय होईल? या सृष्टी अस्तित्वातच राहणार नाही. समर्थ पुढे सांगतात, हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तींच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गभस्ती, आताही आहे. म्हणजे हरिहरांचा म्हणजे बघा शिव आणि श्री विष्णू यांनी कित्येक तरी आजपर्यंत अवतार घेतलेले आहेत. बघा श्री विष्णूंचे आपण पाहिलं 10 अवतार, 10 अवतारांपैकी त्यांनी 9 अवतार घेऊन झालेले आहेत. त्याचप्रमाणे महादेवांनी सुद्धा आपले अवतार घेतलेले आहेत. तर शिवशक्ती यांनी नाना रूप धारण करून ते पुन्हा येऊन गेले सर्व अवतार घेऊन. त्यांनी त्यांचं अवतार कार्य पूर्ण करून या पृथ्वीचा उद्धार करून ते पृथ्वीवरून गेले. त्या सर्वांच्याही आधीपासून सूर्य हा होता आणि तो आजसुद्धा आहे. आणि सूर्य अनंत काळाच्या अंतीसुद्धा अनंत काळी सूर्य हा असणार आहे. जरी प्रलय काळ जरी आला तरी प्रलय काळ होऊन सुद्धा सूर्य हा जसाच्या तसा राहणार आहे असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. जितके संसारासी आले तितके सूर्याखाली वर्तले, अंती देह त्यागून गेले, प्रभाकरा देखता. म्हणजे या प्रपंचामध्ये या संसारामध्ये जे काही दृश्य स्वरूपामध्ये निर्माण झालेले त्या प्रत्येकाचा जन्म, त्याचे कार्य आणि त्याचा अंत शेवटसुद्धा हे सर्व सूर्यादेखत झालेले आहे. आणि ते देह सोडून या पृथ्वीवरून स्वतःचं कार्य करून गेलेले आहेत. चंद्र एलीकडे झाला, क्षीरसागरी मधून काढिला, 14 रत्नांमध्ये आला बंधू लक्ष्मीचा. बघा त्या मानाने चंद्राची उत्पत्ती ही फार अलीकडची आहे. जेव्हा क्षीरसागराला देवांनी आणि असुरांनी घुसळले, म्हणजे समुद्राला घुसळले म्हणजे काय? समुद्र मंथन केले. कुणी देवतांनी आणि राक्षसांनी ज्यावेळेस समुद्र मंथन केले त्यावेळेस 14 रत्न बाहेर पडली. त्यातून चंद्र हा निघाला. तो 14 रत्नांमधला असून तो माता लक्ष्मीचा भाऊ आहे असं समर्थ या ठिकाणी म्हणतात. विश्वचक्षु हा भास्कर, ऐसे जाणती लहान थोर, या कारणे दिवाकार, श्रेष्ठाहून श्रेष्ठ. म्हणजे हा सूर्य जो आहे हा सूर्य संपूर्ण विश्वाचा डोळा आहे. डोळा हे लहान मोठ्या प्रत्येकाला ठाऊक आहे. म्हणून सूर्य हा सर्व थोरांपेक्षा थोर ठरतो. पहा पृथ्वी हे सृष्टीच्या क्रम विकासामधलं शेवटचं पंचभौतिक तत्व आहे. जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा पृथ्वी ही जलतत्वामध्ये, जलतत्व हे अग्नितत्वामध्ये, अग्नितत्व हे वायूमध्ये, तर वायू आकाशात विरून जातो. मग आकाशही
गुणमायेमध्ये लुप्त होऊन त्रिगुणांचं अस्तित्व संपुष्टात येतं. अशा रीतीनं मूळ माया या साऱ्या तत्वांना आपल्या उदरामध्ये घेते आणि परब्रह्माचा एकोहम बहुश्याम हा सत्यसंकल्प सिद्धीला गेल्यामुळं स्वतःही परब्रह्मात लीन होते. मग असा आपल्याला विचार येतो की सृष्टी अस्तित्वात येण्याअगोदर आणि निर्माण झाल्यावर किंवा तिच्यामध्ये अनंत घडामोडी घडत असताना आणि तिचा संहार झाल्यानंतरही जे मागं उरतं ते काय? मागं उरतं ते परब्रह्म ब्रह्म. त्यावेळी सृष्टी निर्माण होण्या अगोदरही सूर्याचं स्थान होतं आणि सृष्टी संपुष्टात आल्यानंतरही सूर्याचं स्थान आहे. ते अनादी काळापर्यंत राहणार आहे. ज्याच्या अधिष्ठानावर सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही अवस्था झाल्या त्याला विवेकानं समजून घेतलं तर आपली दृश्यासक्ती शून्य होण्याला निश्चितच मदत होते. बघा, विश्व निर्माण होण्या अगोदर निश्चळ निर्विकार निर्विकल्प ब्रह्म होतं. सृष्टी विस्तारत असतानाही ते होतं, त्याच्यात कुठलाही बदल घडत नाही. तसंच सृष्टीचा संहार झाल्यानंतरही ते ब्रह्म जसंच्या तसंच राहतं. मग आपणच विचार करा की शाश्वत नक्की कोण आहे? पहा, राजहंस जसं पाण्यामध्ये मिसळलेलं दूध वेगळं करून प्राशन करतो तसं विवेक वैराग्याच्या मदतीनं सृष्टीमधील आसार शिल्लक ठेवून फक्त सार घेतलं म्हणजे शाश्वत असा ब्रह्माला ओळखलं की आपणही परमहंसपदी आरूढ होऊ शकतो. सृष्टी रचनेच्या प्रारंभी मध्ये आणि अंतिम समयी परब्रह्मच शिल्लक असतं. परब्रह्मच शिल्लक उरतं. तेच शाश्वत आहे, सार आहे हे ओळखून त्यावर ध्यान लावू शकलो तर आपण परमार्थाचे अधिकारी निश्चितच बनू. प्रभंजनाच्या नित्य भजनातूनच निरंजनाचं अनुसंधान राखता येतं. कारण ब्रह्मस्वरूपात ना दृष्टेपणानं राहता येतं ना कल्पनेनं. त्याच्याशी केवळ तद्रूप होता येतं. समर्थ पुढे सांगतात, अपार नवमार्ग क्रमणे ऐसेची प्रत्ययी येणे जाणे या लोकापरा कारणे. आज्ञा समर्थांची म्हणजे अपार अशा अंतराळामधून ठराविक मार्गावरून अविरत वाटचाल सुरू ठेवणे आणि त्याद्वारे लोकांवर उपकार करणे ही त्याला परमेश्वराची आज्ञा आहे. दिवस नसता अंधकार सर्वांसी नकळे सारासार दिवसे विन तस्कर का दिवाभित पक्षी. म्हणजे समर्थ म्हणतायत की जर दिवस नसला तर सर्वत्र काळोख असतो आणि प्राण्यांना सारासार कळत नाही, सारासार उमगत नाही. उजेड नसला तर चोर घुबडे वटवाघोळ यांना आनंद होतो. पुढे सूर्यापुढे आणिक दुसरे कोण आणावे समोरे तेजोराशी निर्धारे उपमेरहित. म्हणजे अशा या सूर्याला उपमा देण्यासाठी दुसरा कोणीही योग्यच नाही. हा तेजाचा प्रचंड साठा असून तो अनुपम असा आहे. ऐसा हा सविता सकळांचा पूर्वज होय रघुनाथाचा. अगाध महिमा मानवी वाचा काय म्हणून वर्णावी. म्हणजे असा या सूर्य अर्थात सविता सर्वांसाठी असून श्री रघुनाथांचा तर तो मूळ पुरुष म्हणजे ज्याच्यापासून मूळ पुरुष म्हणजे काय, ज्याच्यापासून वंश सुरू होतो तो आद्य पुरुष हा होय. तर त्याचे महात्म्य एवढे मोठे आहे की माणसाच्या वाणीने ते संपूर्णपणे सांगणे शक्य नाही. रघुनाथ वंश पूर्वापार एकाहुनी एक थोर मजमती मंदास हा विचार काय कळे. म्हणजे प्रभू श्रीरामांचा वंश पूर्वीपासून चालत आलेला आहे. त्या वंशामध्ये
एकाहून एक असे श्रेष्ठ महापुरुष होऊन गेलेले आहेत. समर्थ म्हणतायत की माझ्यासारख्या अल्पबुद्धी असणाऱ्याला त्या वंशाची कल्पनाही येणार नाही. रघुनाथाचा समुदाय तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व वाग्दुर्बळमी. सकळ दोषांचा परिहार, करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर, सूर्यदर्शन घेता. बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की श्रीरामांच्या मोठ्या भक्त परिवारामध्ये मन आणि बुद्धीसहित मी सामील असतो, म्हणून त्यांचे महत्त्व मला वर्णन करता येणार नाही. शिवाय माझी वाणी दुर्बळ आहे. सूर्याला रोज नमस्कार करत गेल्यामुळं सर्व दोषांचे शालन होते आणि सूर्याचे दर्शन घेतल्यामुळे सतत स्फूर्ती वाढत जाते. पहा समर्थांनी सूर्य या समासामध्ये, सूर्यस्तवन समासामध्ये सूर्याबद्दल सर्व काही सांगितलेलं आहे. सूर्य नसेल तर काय होतं आणि ज्यावेळेस प्रलय काळ येतो त्यावेळेस सूर्याची असणारी अवस्था, सूर्य कसा स्वतःचं रूप धारण करतो हे सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण प्रलयाचं स्वरूप बघणार आहोत. पृथ्वीच्या म्हणजे सृष्टीच्या संहारावेळी ही पंचमहाभूतं लुप्त होतील, हे दृश्य जग नष्ट होईल. हा कल्पना विलास नसून तसं शास्त्रांमध्ये लिहून ठेवलेलं आहे असं समर्थ सांगतायत. ऐकल्या वाचलेल्या गोष्टी, भाकितं, चित्रपट अशा माध्यमातून सृष्टीचा अंत होणार हे आपल्याला माहीत झालेलंच आहे. त्याला शास्त्राचा आधारही आहे. आपण जर थोडंसं चिंतन केलं तर आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकेल. नामरूपाच्या आधारे जे उदयाला आले, जे डोळ्यांना दिसतंय, इंद्रियांना जाणवतंय, त्या सर्व गोष्टींना अंत आहे, शेवट आहे. त्या कायम कधीही टिकणाऱ्या नाहीत. अशा विचाराला आत्मानात्मविवेक, सारासार विचार असं म्हणतात. हा विचार मनात दृढ धरला तर जीवाचे दृश्यासक्तीचे, ममत्वाचे पास सहज सुटू शकतात. ब्रह्मांडाबद्दल विचार करणं हे सामान्य जीवाच्या आवाक्याबाहेरचं आहे. जिथं अनेक विद्वान पंडितांनी हात टेकले तिथं आपल्यासारख्यांच्या बुद्धीला सृष्टीचा, तिच्या अंताचा ठाव लागणं एकदम कठीण, एकदम दुरापस्तच. बघा ब्रह्मांडाचा ज्याला ठाव लागलेला आहे अशा सद्गुरूंचा वरदहस्त मस्तकी असला म्हणजे नामरूपाच्या मदतीनं साकार झालेलं हे दृश्य जग आसार असल्याचं आपल्या लक्षात येतं. दृश्यातून, प्रपंचातून सुख मिळेल हा भ्रम समर्थ सद्गुरू या समासातून दूर करू पाहत आहेत. एकीकडं आपण विश्वाला सत्य मानतो आणि दृश्यातील घडामोडीमधून आपलं समाधान टिकवण्याचाही आपण प्रयत्न करतो. हा आपला खरं तर स्वप्नातील प्रवास आहे. जी सृष्टी मुळातच सत्य नाही, त्यात घडणाऱ्या घटनांमुळं अंतरीचं शाश्वत समाधान कमी जास्त होणं याहून मोठा भ्रम तो कुठला. समाधान अभंग ठेवायचं असेल तर विश्वाचं भंगणारं स्वरूप, त्याचं असारपण नीट समजून घेतलं पाहिजे. जग, अगदी माझा देहसुद्धा असार आहे हे जेव्हा आपण तन मनानं स्वीकारतो तेव्हा शाश्वत समाधान अंतरंगी उदय पावतं. तीच आत्मज्ञानाची पहिली पायरी होय. पहा काही साधकांच्या मनामध्ये शंका असते की या अभ्यास म्हणजे साधनेच्या दृष्टीनं अभ्यास कसा करावा. बघा समर्थांनी जे दशकांमध्ये सांगितलेलं आहे ते भगवंताच्या नामाहून अगदी काही वेगळं आहे का? अर्थातच नाही. आज आपली नामसाधना सुरू आहे, पण त्या जोडीला विषयासक्तीही आहे, म्हणजेच प्रपंच असार आहे. हे अजून आपल्याला पटलेलं नाही. त्यासाठी समर्थ विवेकाच्या चमच्यानं आपल्याला नामामृत, बोधामृत पाजत आहेत. जगाचं फोलपण मनात ठसवण्याचाच समर्थांचा प्रयत्न आहे. त्यासाठी
परब्रह्माची अनुभूती येणार नाही. ही परमानुभूती जीवानं घ्यावी यासाठीच तर संतांचा केवढा खटाटोप चालू असतो. दृश्याचं मिथ्यत्व पटावं या दृष्टीनं समर्थ विश्वाच्या अंताचा म्हणजे सृष्टी अंताचा जलप्रलयाचा अभ्यासच जणू आपल्याला या समासातून करून देणार आहेत. नाम रूप यांनी युक्त असणाऱ्या सर्व दृश्य भौतिक गोष्टी नाशवंत आहेत. कोण नष्ट होणार किंवा काय नष्ट होणार, त्यांना कोण नष्ट करणार? दासबोधाच्या पहिल्या दशकामध्ये शरदास नवनामध्ये समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे, जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी आपण आदी पुरुषी दडी मारून राहे. म्हणजे ज्याप्रमाणे एखादं लहान मूल भातुकलीचा खेळ मांडतं किंवा अनेक मुलं लहानपणी भातुकलीचा खेळ मांडत असतात आणि नंतर तो मोडून टाकतात, तसं शारदा माता म्हणजे आदिमाया आदिशक्ती परब्रह्माचा एकोहम बहुश्याम हा सत्यसंकल्प सिद्धीला नेण्यासाठी अनंत विश्व निर्माण करते. जेव्हा तो सत्यसंकल्प निर्विकल्पतेच्या दिशेनं वळू लागतो तेव्हा गमतीनं खेळ मोडावा तशी ती अनंत विश्व मोडूनही टाकते. हे सर्व कार्य अंतरात्म्याचं आहे. त्याच्या निजशक्तीनं निज इच्छेनं तो पंचतत्वांचा विकास करतो आणि ही सृष्टी साकार होते. हे आपण पाठीमागेच अभ्यासलेलं आहे. ही पंचतत्व जशी निर्माण होतात त्याच्या उलट क्रमानं ती विश्वप्रलयाच्या वेळी एकमेकांमध्ये लुप्त होऊन जातात. पंचतत्वांना एकत्र ठेवण्याचं अंतरात्म्याचं कौशल्य खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. भौतिक गुणधर्माच्या आधारे पाहिलं तर या पंचमहाभूतात सख्यत्व असण्याचं काहीच कारण नाही. उलट ते परस्परांविरोधीच आहेत. तेजतत्व जलतत्वाच्या विरोधात आहे. हे दोन्ही एकत्र आणायचं म्हटल्यास एकाचा अंत निश्चित असतो. पृथ्वी आणि जल हे दोन्ही तत्व एकत्र नांदू शकत नाहीत. जलप्रवाहाला पृथ्वीला वाट करून द्यावीच लागते. वायू आणि अग्नी यातही मित्रत्व नाही आहे. या सर्वांचा नियंत्रक असणाऱ्या अंतरात्म्याची कमाल बघा की त्यानं या पंचमहाभूतांना एकत्र करून देहाची निर्मिती केलेली आहे. इथं मात्र ती पंचभूत गुण्यागोविंदानं नांदतात. हाड मांस हे पृथ्वीतत्व, रक्त वीर्य हे जलतत्व, जठराग्नी हे अग्नितत्व, प्राणशक्ती देणारं वायुतत्व, शरीरातील पोकळी हे आकाशतत्व. वेगवेगळा विचार करताना परस्पर विरोधी असणारी हीच तत्व शरीरात मात्र अंतरात्म्याच्या आधिपत्याखाली सुखानं नांदत असतात. हे अंतरात्म्याचं कारुण्यच आहे का नाही? त्याच्या या कारुण्यापोटीच पंचमहाभूत सृष्टीतही परस्पर पूरक वागत असतात. पण जेव्हा प्रलयाची वेळ येते तेव्हा एकमेकांशी ते प्रेमानं वागत असलेली ही पंचमहाभूत एकमेकांविरुद्ध दंड थोपटू लागतात. त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो. ती खरंच एकमेकांच्या जीवावर उठतात का परब्रह्माच्या भेटीसाठी हातात हात घालून अंतरात्म्यात लुप्त होतात. तसंच परब्रह्माचा सत्यसंकल्प चंचळाला ओलांडून त्या निश्चळ तत्वात कसा विसर्जित होतो त्याचं वर्णन आपण पाहणार आहोत. नाम रूप यांनी युक्त जगातील प्रत्येक घटकाला अंत आहे आणि तो कधी आणि कसा व्हावा हे काळानुसार प्रारब्धानुसार ठरलेलं असतं. किडा मुंगी काही तासांचे किंवा काही दिवसांचे सोबते असतात. मनुष्य काही वर्ष जीवन जगतो तर पर्वत काही शतकांपर्यंत या भूतलावरती राहतात. पण ठराविक काळानंतर
प्रत्येकाचा नाश हा ठरलेला आहे. हे तत्त्व जर आपण हृदयामध्ये घट्ट धरलं तर निरासक्त वृत्ती आपला सहज स्वभाव बनवू शकते. एखाद्या गोष्टींवरचं मन उडालं की ती गोष्ट असली किंवा नसली तरी आपल्याला काही फरक पडत नाही. तसं दृश्यातील वस्तूंवरील ममत्व संपलं की आपल्या संतोषी वृत्तीला कशाचीच बाधा उरत नाही. आपला देह पैसा अडका घरदार अशा आसार वस्तूंसाठी आपण झुरत असतो. त्यापायी आपल्या जीवनातील बराच काळ खर्च करतो. पण ते सर्व अशाश्वत आहे, आसार आहे. हे जेव्हा आपल्याला कळेल, जेव्हा पटेल, तेव्हा लौकिक गोष्टी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न जरूर करू, पण फलाशेमध्ये आपण गुंतून पडणार नाही. मनाची सम्यक अवस्था झाल्यामुळं एखादी गोष्ट मिळाल्यानं होणारा आनंद किंवा न मिळाल्यानं होणारं दुःख यामुळं आपलं समाधान भांगणार नाही. संतांची शिकवण ती हीच आहे की परिस्थिती कशी असो आपलं समाधान अखंड टिकायला हवं. त्यासाठीच आपण या दृश्याचं खरं मूल्य समजावून घ्यायचं आहे. तर्कबुद्धीनं जरी त्याचा अभ्यास केला तरी आपल्याला त्यातून हमखास मार्ग सापडू शकतो. अंतरात्म्याच्या छत्राखाली पंचमहाभूत सलगीनं राहतात हे आपण बघितलेलंच आहे. व्यासपीठावरून बोलणाऱ्या एखाद्या वक्त्याचं बोलणं ऐकताना सर्वजण गुंग होऊन जातात. तो सभेला जणू खिळवून ठेवतो. पण त्याचं बोलणं संपलं की श्रोतेवृंद चारी दिशांना पांगतात. तसं अंतरात्म्याच्या आधिपत्याखाली पंचतत्व सामंजस्यानं कार्य करत असतात. पण ज्यावेळेस प्रलय येतो तो अंतरात्मा जो दृश्य जगताला त्यातील तत्वांना वेगवेगळं करतो. अवतार संपवण्याआधी प्रभू श्रीकृष्णांनी द्वारका नगरी समुद्रात बुडवून टाकली. त्याप्रमाणे भगवंताची गरज म्हणून सृष्टीची उभारणी होते. पण सत्यसंकल्प संपुष्टात येण्याच्या वेळी ही सर्व सृष्टी नष्ट होते. ज्या निजशक्तीनं हे ब्रह्मांड उभारले तीच शक्ती साऱ्या ब्रह्मांडाचा लय देखील करते. पहा, एका घरातली 4-5 भावंड लहानाची मोठी होतात. बालपणी त्यांच्यामध्ये फार प्रेम असतं, अतिशय असा एकोपा असतो. ती एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. पण तीच भावंड मोठी होऊन त्यांचे मार्ग वेगवेगळे झाले की त्यांच्यात पहिल्यासारखं प्रेम राहत नाही. पूर्वीची एकजूट दिसून येत नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत भगवंताचा सत्य संकल्प आहे, प्रेम आहे, तोपर्यंत चराचरामध्ये पंचतत्वांचा योग्य समन्वय दिसून येतो. सृष्टीला सुजलाम सुफलाम करण्याचं काम ते करत असतात. मात्र कल्पांताच्या वेळी कल्पांतासमयी अंतरात्म्याची इच्छा ते ओळखतात आणि एकमेकांपासून ते दूर होऊ लागतात. पंचमहाभूतांमध्ये सर्वात शेवटी पृथ्वी तत्व अस्तित्वात आलं. प्रलयाच्या वेळी एक लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रलय येतो त्या प्रलयाच्या वेळी सर्वात आधी तेच लय पावतं. अशा उलट क्रमानं एक एक तत्व आधीच्या तत्वात विलीन व्हायला सुरुवात होते. जणू काही एकमेकांच्या सोबतीनं परमतत्वाच्या भेटीसाठी ते आतुरतेनं निघाले आहेत असंच वाटावं, असं समर्थ सांगतात. एखादी गोष्ट मुबलक असली की त्याची किंमत राहत नाही. भरपूर पैसा आला किंवा ज्याच्या घरी भरपूर पैसा आहे की त्यांच्या मुलांना पैशाचं मोल नसतं. तसं आज आपल्यापैकी बहुतेकांना पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळं त्याचं मोल जाणवत नाही. पण तेच पर्जन्यमान कमी असलेल्या भागामध्ये लोकांना पाण्यासाठी रोज 5-5 किलोमीटर वणवण करावी लागते.
ती करावी लागत असल्यामुळं त्यांना त्याचं मूल्य खऱ्या अर्थानं कळतं. बघा, पेट्रोल डिझेलसारख्या भौगोलिक संपत्तीसाठी यापूर्वी युद्ध होत असत, आता ती पाण्यासाठी होतील असं बरेच विचारवंत म्हणू लागलेले आहेत. पाण्याअभावी किती दुर्धर प्रसंग ओढावू शकतो याचं भीषण चित्रणच जणू समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत. अनेक वर्ष पाऊसच न पडल्यामुळं सृष्टी जळू लागेल. पर्वतांचं पर्वत म्हणजे पर्वतच्या पर्वत गळप होतील. इतक्या मोठ्या आणि खोल भेगा पृथ्वीला पडू लागतील. 12 काळातील सूर्यकिरणांमधून निघणाऱ्या ज्वाळा पृथ्वीला भाजून काढू लागतील. असं सूर्याची उष्णता इतकी भडकेल की पृथ्वीवरती राहणाऱ्या जीवांना ते असह्य होईल. सूर्याचं समर्थांनी यामध्ये स्वरूप सांगितलेलं आहे की सूर्य त्या प्रलयाच्या वेळेस अतिउष्ण होईल, म्हणजे पृथ्वीचं त्या ठिकाणी त्या ज्वाळांमुळं दहन होऊन जाईल असं समर्थ आपल्याला सांगतायत. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या दृष्टीनं पाण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मृदुता हा जलाचा गुणधर्म आहे. शरीरातील मऊपणा तसंच एकमेकांविषयी निखळ निस्वार्थी प्रेम असणं हे देखील मृदूपणाचं लक्षण आहे. हा जलतत्वाचा परिणाम आहे. मी माझं असा संकुचित विचार जीवनातील वृक्षतेचं द्योतक आहे. देहरूपी पृथ्वीवरील प्रेमरूपी जल आटून गेलं तर भावनांचा दुष्काळ पडतो. नात्यांमध्ये दुरावा येऊ लागतो. मनामध्ये भेगा पडू लागतात. अहंकार रूपी सूर्य इतकी आग ओकू लागतो की अंतरीच्या कोमल भावना त्यात जळून खाक होऊ लागतात. कष्ट करून कमावलेली संपत्ती नावलौकिक मोठाल्या भेगांमध्ये गडप होऊन जाते. साधारणपणे अशी स्थिती आज दुर्दैवानं समाजात दिसू लागलेली आहे. कुणी याला कलियुगाचा महिमा असंही म्हणत असेल. संभाषण कमी होत चाललंय. मोबाईलसारखे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स उदंड झाले आहेत. त्यांचं प्रमाण आपण पाहत आहोत जगामध्ये किती झालेलं आहे, तरी संवाद होताना दिसत नाही. जरी थोडीफार बोलणं होत असलं तरी त्यामध्ये मायेचा लवलेश देखील नाही. मायेचा ओलावा काय असतो आणि किती असतो हा प्रश्नच आहे. प्रेमाच्या अभावामुळं मनुष्याच्या अंतरंगातील दुष्काळ त्याला प्रलयाच्या दिशेनं तर घेऊन जात नाही आहे ना, याचा विचार करायला हवा. झाडांची कत्तल करून सिमेंटची जंगलं उभारली जात आहेत. पाणी जमिनीत मुरावं म्हणून ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वृक्षारोपण निसर्ग संगोपनासाठी पुढं येणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य आहे. संपत्ती अहंकार यापुढं मनुष्याला नातीगोती गौण वाटू लागलेले आहेत. यावरून मनुष्यांची संवेदना गोठत चाललेली आहे की काय असं म्हणायला वाव आहे. परंतु म्हणतात ना, पापांचा घडा भरला की दुष्कर्मांची सव्याज परतफेड ही करावीच लागते. आपल्या सर्वांच्या सुख समाधानासाठी ही वसुंधरा भगवंतानं आपल्याला भेट स्वरूपात दिलेली आहे. तिची काय अवस्था आपण करून टाकलेली आहे. आपल्या या कर्मांची परतफेड आपल्याला करावीच लागणार आहे. कदाचित ती प्रलयाच्या रूपात असेल, भीषण आवर्षणाच्या रूपातही असू शकते असं समर्थ सांगतात. समर्थ पुढे म्हणतात, ज्वाळांनी वेढलेली पृथ्वी सिंदुरासारखी दिसू लागेल. सेंद्री ज्वाळा पृथ्वीचा आधार असणाऱ्या शेष नागापर्यंत गेल्यामुळं तो भराभर विष ओकू लागेल. तो त्याची जागा सोडेल, पण अवघ्या पृथ्वीचा समतोलच ढासळेल. आपल्या बाबतीत याचा विचार असा करता येईल की मनुष्याच्या मनातील मत्सर द्वेष एक प्रकारचा अग्नीच होय. त्याची धग चित्तापर्यंत पोहोचते. चित्त अहमरूपी शेषावर आधारलेला आहे. मनोवृत्तीचा मनोरा या अहंकारावर उभा आहे.
त्या अहंकाराला जेव्हा षड्रिपूंच्या ज्वाळांची झळ लागते तेव्हा अहंकार कळवळून त्याची जागा सोडतो. अहंकाराला जेव्हा धक्का पोचतो तेव्हा तो नाशाला कारणीभूत ठरतो. याची कित्येक उदाहरणं आपल्याला समाज जीवनात नित्य पाहायला मिळतात. प्रेमाच्या दुष्काळामुळं नाशाला सुरुवात होते. प्रेमाचा सुकाळ यावा. धरणीबरोबरच माणसांची अंतकरणं प्रेम वर्षावात चिंब भिजावी म्हणून संत महात्मे पृथ्वी तलावर वारंवार जन्म घेतात. त्यांनी सांगितलेल्या मार्गानं म्हणजे सगुणोपासना, नामस्मरण याबरोबरच प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जना माझी ही उक्ती सतत नजरेसमोर ठेवत भगवंताला पाहावं किंवा भगवंताला पाहणं हीच मानवाची सेवा होय. पृथ्वी तत्वाची सेवा होय. तीच भगवंतापर्यंत पोहोचते. मी देही या अहंतेपोटी आपण आपल्याच हातांनी स्वतःचा धरणी मातेचा अंत ओढावून घेतो. याला काय म्हणावं? सारांश म्हणजे सृष्टीचा व मनुष्यांच्या अंतरंगांचा कल्पांत जणू एकाच समय घडतो असं म्हणायला जागा आहे. अशा प्रकारे सूर्याच्या ज्वाळा, सूर्याचं स्वरूप, सूर्याचं तापमान प्रचंड प्रमाणात वाढेल असं समर्थांनी सांगितलंय. समर्थांनी या समासामध्ये सूर्यस्तवन निरूपण नाम या समासामध्ये सूर्याचं स्वरूप काय असेल याचं विवेचन, याचं विवरण केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने भगवंताचं स्मरण ठेवा हा सल्ला, मोलाचा सल्ला समर्थांनी आपल्याला दिलेला आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.